73-74 घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं एक सत्तेचे विकेंद्रीकरणाचे स्वप्न ज्या माणसाने बघितलं, लायसन राज संपवून अधिक मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप सुरू करण्याची भारतामध्ये ज्यांनी सुरुवात केली आणि 21व्या शतकात आपल्याला घेऊन जाणार आहे आधुनिक भारताचे शिल्पकार, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला आज जगामध्ये आपल्या भारताची असणारी जी भूमिका आहे त्यामध्ये एकमेव योगदान आहे ते म्हणजे दिवंगत शहीद राजीव गांधीजींचं. आणि राजीवजींना या देशामध्ये 21व्या शतकात घेऊन जाणारा एक द्रष्टा नेता ही राजीवजींची आपल्या सगळ्यांमध्ये असणारी ओळख आहे. त्या नंतरच्या काळात औटघटकेचेही काही पंतप्रधान राहिले, कोणी 8 महिने, 6 महिने, 13 महिने याही कालावधी झाल्या. मात्र त्यानंतरच्या काळात अटल बिहारी वाजपेयी हेही देशाचे पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे दुसऱ्याही पक्षाचे जरी असले तरी एक भारतीय नागरिक या नात्यानं अटल बिहारी वाजपेयी एक सभ्य, सुसंस्कृत आणि राजकारणात संवाद असला पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे ही कुठेतरी असणारी त्याची भूमिका आहे. वैचारिक दृष्टिकोनातून आमचे त्यांच्याशी मतभेद जरूर आहेत, मतांची भिन्नता जरूर आहे, मात्र एक सभ्य, सुसंस्कृत असे एक व्यक्ती हा इतिहासामध्ये अटल बिहारी वाजपेयींचाही देखील नामोल्लेख आपल्याला हा आवर्जून करावाच लागेल. तदनंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंग आणि नरसिंहराव हे त्याच्या आधीच्या काळात जे आले त्यांनी जी खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, जो गॅट करार जो स्वीकारला आणि एकंदरीत भारताच्या अर्थव्यवस्थेला जी उसळी मिळाली आणि आज जी अर्थव्यवस्था आपण जिचे फळं खातो आहोत, आज ज्या अर्थव्यवस्थेमुळे एक मोठं पोटेन्शियल आपल्या भारतामध्ये निर्माण झालं होतं, या सर्वांमध्ये त्या 1991 ते 96चा जो कार्यकाळ आहे यामध्ये नवीन अर्थव्यवस्था आणि नवीन एक ऊर्जित अवस्था आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेला देऊन पुढे घेऊन जाण्याकरता राजीव गांधींच्या कामाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्याही कारकिर्दीमध्ये झालं. मनमोहन सिंग साहेबांच्या काळात तर विचारायलाच नको, कारण हा प्रगतीचा आलेख होता. या सर्व पार्श्वभूमीवर, या पायावर अधिक पुढे घेऊन जाता मनमोहन सिंगजींच्या कारकिर्दीमध्ये तेही आपण बघितलं. त्यामुळे शिक्षणाचा अधिकार, फूड सिक्युरिटी ऍक्ट, जनमाहितीचा अधिकार, त्यानंतर मिड डे मील योजना, फॉरेस्ट राईट ऍक्ट, अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जगामध्ये मंदी असताना भारताची अर्थव्यवस्था चांगली ठेवणं, रोजगार निर्मिती करणं, जीडीपी हा वाढवून घेऊन जाणं, हा सगळा 10 वर्षाचं फार मोठं योगदान हे मनमोहन सिंग साहेबांचं आहे. देशामध्ये मनमोहन सिंग साहेबांच्या नोंद जी आहे ती आपण भारतीय नागरिक ज्या प्रमाणात आणि ज्या आदराने आपल्याजवळ असली पाहिजे ती आपण घेत आहोत का, हा प्रश्न या निमित्ताने मी उपस्थित करतो. मात्र त्यांचं अनन्यसाधारण असणारं जे योगदान आहे, एक अर्थशास्त्री, एक भ्रष्टाचार अजिबात खपून न घेणारा, एक स्वच्छ आणि एक प्रामाणिक आणि गतिमान विकास करणारा, ही ओळख पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांची आहे. या सगळ्या प्रत्येक पंतप्रधानांच्या एक एक वेगवेगळ्या ओळखी आहेत. त्यामध्ये चंद्रशेखरजी असतील, देवेगौडाजी कुठे असतील, अजून काही इतरही पंतप्रधान आपल्या देशाला गुलजार नंदाजी पर्यंत झाले आहेत. त्यांचं एक वेगवेगळं सगळ्यांचं योगदान हे जरूर राहिलं आहे. मात्र आज 12 वर्ष एका खुर्चीवर बसल्यावर आज नरेंद्र मोदी यांना आपण काय संबोधित करावं हा एक फार मोठा यक्ष प्रश्न हा एक भारतीय नागरिक या नात्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. 2014ला सत्तेवर येण्याच्या आधी हे काय बोलले तर त्यांनी सांगितलं